कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवास वर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचं साहित्यात मोठं योगदान आहे. वासनांचे, सुखदुःखांचे दशावतार त्यांच्या कथात दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते. कामभावनेच्या माणसाच्या मनावर वेगवेगळा झालेला परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे रेखाटतात. गहरी प्रेमभावना हा त्यांच्या कथेचा मुख्य विषय आहे. त्यांच्या कथेत काही वेळेस वेडी, अर्धवट पात्रे येतात. जीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतर्मुख करायचे ही फारच अवघड कसरत आहे. ती ज्या फारच थोड्या साहित्यिकांना जमली त्यात जयवंत दळवी हे नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. ठणठणपाळ आणि अलाणे फलाणे ही त्यांची साहित्य क्षेत्रातल्या संगती आणि विसंगतीवर मार्मिक भाष्य करणारी सदरं खूप लोकप्रिय झाली. आता ती वाचताना मागचे काही संदर्भ माहीत असल्याशिवाय त्याचा संपूर्णपणे आस्वाद घेता येत नाही, हे मात्र खरं. जयवंत दळवी यांचं एक सर्वाधिक गाजलेलं पुस्तक म्हणजे सारे प्रवासी घडीचे. एका छोट्या गावाचं, खरं म्हणजे ते आरवली गावाचंच त्यांचं चित्र आहे. दळवींचा जन्म गोव्यातला, पण त्यांचं मूळ गाव आरवली आणि हायस्कूल शिक्षण पर्यंत सगळं तिथेच होतं. त्या आरवली गावाचं आणि त्यातल्या विविध व्यक्तींचं व्यक्तिचित्र या सारे प्रवासी घडीचे मध्ये आहे. या पुस्तकालाही या महिन्यात 61 वर्ष पूर्ण होत आहेत. मराठीतलं हे एक अत्यंत महत्वाचं पुस्तक मानलं जातं आणि त्यामुळे आम्ही या सारे प्रवासी घडीचे मधले 2 लेख वाचून आत्ताच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. यातलं नरू हे जे व्यक्तिचित्र आहे ते वाचणार आहेत माझे मित्र आणि कणकवलीतले प्रसिद्ध रंगकर्मी श्री वामन तथा उदय पंडित. नमस्कार. नरू. पावटे मास्तर सस्पेंड होऊन शाळेतून जाताच नरू पुन्हा माझ्या शेजारी बसू लागला. माझ्या सबंध जीवनात नरू इतका जीवाभावाचा दुसरा मित्र मला कोणी नव्हता. या घटकेलाही मला शाळेची आठवण झाली की प्रथम नरूची आठवण येते. नरूचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. नरू कुळवाड्याच्या कुळात जन्माला आला होता तरी तो बामणाच्या पोरासारखा दिसायचा. गोरा गोमटा, तरतरीत, लांब नाक, निमुळता आणि हसतमुख चेहरा. आपल्या पांढऱ्या टोपी घालून आपली शेंडी नेहमी बाहेर लोंबती ठेवायचा. आम्ही अनेकदा चेष्टेने त्याची शेंडी ओढत असू, पण तो कधी हटला नाही. शेंडी असत तर ती लोकांना दिसूक नको असं तो विचारायचा. तेही त्याचे खरेच होते. शेंडी आहेच तर ती लोकांना दिसायला नको. अगदी प्रथम पासून नरू आणि मी वर्गात शेजारी शेजारी बसत असू. आम्ही मधून मधून बोलत असू म्हणून पावटे मास्तरांनी आमच्या जागा बदलून टाकल्या होत्या. पण पावटे मास्तर जाताच आम्ही आमचे गोंडपाठ पुन्हा एकमेकास जोडले. आम्ही दोघेही पुन्हा पुन्हा नापास होत असू म्हणूनही असेल कदाचित, पण आमची दोघांची मैत्री दीर्घकाळ टिकून राहिली. सुरुवातीपासून अखेरपर्यंत ती टिकून राहील. अनेकदा माझ्याच गोंडपटावर चक्क आपले नाव घालून तो माझा गोंडपाट आपल्या मालकीचा करून टाकीत असे आणि मी तक्रार केली, अरे भात जास्त जेव मरे, म्हणजे तांदूळ सपतील आणि गोंडपाट रिकामा होईल, असा तो मला सल्ला देत असे. अभ्यासात आमची दोघांची तुलना केली तर नरूच्या मानाने मी थोडा अधिक हुशार होतो. त्यामुळे परीक्षेच्या वेळी बगळ्यासारखी मान उंच करून माझ्या खांद्यावरून जे काही माझ्या पाठीवर दिसेल ते आपल्या पाठीवर उतरून तो वेळ मारून नेत असे. निकाल लागला की आम्ही दोघेही नापास होत असू आणि मग तुझा बघून काढला म्हणून मी नापास झालोय असे म्हणत आपल्या अपयशाचे खापर तो माझ्या डोक्यावर फोडीत असे. आणि तरीही आमची गाढ मैत्री अखेरपर्यंत अबाधित राहिली होती. खरे सांगायचं म्हणजे नरूचे अभ्यासावर असावे तसे लक्षच नव्हते. अनेकदा तो दांड्या मारायचा. त्याने दांडी मारली की मी त्याच्या आईला बातमी देत असे आणि मग त्याला शिव्या देत त्याची शेंडी पकडून ती त्याला फरफटत शाळेत आणीत असे. बिचारी विधवा होती. वर्षाला 4 रुपये खंड देऊन तिने वामनदाजींचा एक कुणगा आपल्याकडे ठेवला होता. त्याच कुणग्यात तिचे खोपट होते. खराब होती 8-10 माड होते. त्या माडांचे नारळ पाडून चुडतांची झावळे करून आणि माडावर चढलेल्या पानवेलींची पाने विकून ती कशीबशी गुजराण करायची.
नरू तिचा एकुलता एक पोर. तिच्या साऱ्या आशा आकांक्षा नरूवर एकवटून राहिल्या होत्या. तो भराभर फायनल पर्यंत शिकेल, गावच्याच शाळेत हेडमास्तर होईल, हेडमास्तर झाला की पोस्टमास्टरही होईल आणि 4 पैसे हाती घोळतील असा विचार ती मनात घोळवीत असे. नलूचा बाप लाकूड तोड्या होता. मोठमोठ्या झाडावर चढून तो झाडे तोडायचा. एकदा असाच झाडावर चढला असता तो पडून मेला. देवधर्माचे झाड तोडायला गेला म्हणून झपाटून पडला आणि मेला असे निदान झाले गावात. आपले चिरेबंदी कौलारू घर असावे अशी त्याची खूप इच्छा होती. ती अपुरी राहिली. त्यासाठी तो स्वप्नात येतो असे सांगत नरूची आई ढसढसा रडायची. नरू हेडमास्तर पोस्टमास्तर झाला म्हणजे तो चिऱ्याचे घर बांधील अशी ती आशा बाळगून होती. म्हणून ती त्याच्या शिक्षणासाठी तिळतीळ जीव तोडायची. पैशाची पुढे कमतरता पडू नये म्हणून 50 रुपये जमले की ते कुणाकडे तरी ठेवायला द्यायची. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की नरू शिकला नाही. अभ्यासात फारसे लक्ष त्याने घातलेच नाही. खरे म्हणजे तो चौकस बुद्धीचा होता. हा, पण त्याच्या चौकस बुद्धीला वळण देणारा कुणीही भेटला नाही. ही कुळवाड्याची पोरे शिकून शिकणार काय? 4 बुके शिकतील आणि शाळा सोडून घरी बसतील असेच सगळे मास्तर गृहीत धरत असत. आणि अनेकदा तसे होतही असे. नरूनही पुढे तसेच केले. अभ्यासात त्याने कधी लक्ष घातलेच नाही, तर त्याचे शंकेखोर मन सर्वांच्या पुढे धावत असे. एकदा शिवाजी महाराजांचे बालपण या विषयावर 10 ओळी लिहिण्याचे काम आमच्या नशिबी आले. शिवाजी महाराज घोड्यावर कसे बसत असत, तलवार कसे चालवित असत, मावळ्यांना शस्त्रे चालवण्याचे शिक्षण कसे देत असत आणि किल्ले कसे बांधित असत याची चित्रे आम्ही डोळ्यासमोर घोळवली. वयाने आमच्या एवढा लहान पण भरगच्च दाढी मिशा असलेला आणि रत्नखचित टोप मस्तकी घातलेला बाल शिवाजी आमच्या नजरेसमोर आला. त्याच्या बहादुरीचे वर्णन 10 ओळीत पूर्ण करण्यासाठी मी पाटीवर पेन्सिल टेकवली मात्र आणि दबलेल्या आवाजात नरू माझ्या कानात पुटपुटला, अरे शिवाजी बालपणातच महाराज कसं झालो? त्याच्या शंकेने मला हसू आले, पण हसण्यात वेळ दवडणे शक्य नव्हते म्हणून मावळे, ढाल, तलवारी, किल्ले, घोडे या सर्वांना मी दिमतीला धरले. पण नरूचा निबंध मात्र थेट वेगळा होता. नरूने लिहिलं होतं, शिवाजी लहानपणी भयंकर खोडकर होता. तो गुरे घेऊन डोंगरावर जात असे, काजूच्या झाडावरचे बोंडू तोडून खात असे, दुसऱ्याच्या झाडावर दगड मारून कैऱ्या पाडीत असे. उन्हातानात भटकल्यामुळे त्याला तहान लागत असे, मग तो आईकडे पाणी मागत असे. कैऱ्यावर पाणी प्यायल्यामुळे रात्री खूप खोकत असे आणि मग आई त्याला शिव्या घालीत असे. अशा प्रकारे आपलेच बालपण लिहिल्यासारखे तो शिवाजीचे बालपण लिहून मोकळा झाला आणि त्याबद्दल त्याने अमृते मास्तराकडून सपाटून मारही खाल्ला. भामटा, शिवाजी महाराजांबद्दल अनादराने लिहितो असे म्हणत अमृते मास्तरांनी त्याचे डोके दगडावर दगड आपटावत असे भिंतीवर आपटले होते आणि भिंतीला पाठ टेकून उभे राहण्याची खुर्चीची सदा दिली होती. हिंदू पादपात शाहीचे शिवाजी महाराजांनी संरक्षण केले, त्याचे तुला काहीच कसे नाही असे त्यांनी नरूला विचारले होते. पण त्याबद्दल नरूला कधीच पश्चाताप झाला नव्हता. आपण जे लिहिले त्यापेक्षा बालपणात निराळे असे शिवाजीने काही केले असेल असे त्याला कधीच वाटले नाही. आता मी हा विचार करतो तेव्हा मलाही त्याचे म्हणणे पटू लागते. शिवाजी 10 वर्षाचा असताना त्याने खरोखर दुसरे काय केले असेल? पण सत्य लिहून नरूने तेवढा मात्र मार खाल्ला. गणिताच्याही तासाला अशी झटापट व्हायची. एका हौदात 14 बादल्या पाणी ओतले आणि त्यातले 3 बादल्या पाणी गळून गेले तर हौदात किती बादल्या पाणी राहिले? हे बागायतकार मास्तरांचे आवडते गणित. पुन्हा पुन्हा तोच गळका हौद आणि तेच पाणी. फक्त आज 14 बादल्या पाणी टाकले तर उद्या 25 बादल्या. आज 3 बादल्या पाणी गळाले तर उद्या 11 बादल्या पाणी गळाले. एवढाच फरक, पण हौद हा गळलाच पाहिजे. पण हे गणित वजाबाकी करून सोडवण्याऐवजी नरूला एकामागून एक अशा शंका आहेत. हौद गळका असला तर त्या मुद्दाम विहिरीतून काढून 14 बादल्या पाणी कोण ओतणार? आणि जो एकामागून एक 14 बादल्या पाणी ओततो तो हौदाची तोटी नीट केल्याशिवाय कसा होती? आणि बरोबर किती बादल्या पाणी गळाले हे कसे कळणार? तोटीतून गळले म्हणावे तर 1 बादली पाणी गळताच पाणी ओतणारा इसम तोटी का बंद करत नाही? अशा एकापेक्षा एक रास्त शंका डोक्यात आल्यामुळे हे वजाबाकीचे गणित आहे हे बिचाऱ्याला लक्षात सुद्धा येत नसे. माझ्या घरी भांड्यात 7 शेर दूध आहे. ते 3 भांड्यात सारख्या प्रमाणात घालायचे असल्यास प्रत्येक भांड्यात किती दूध घालावे लागेल?
हे बागायतकर मास्तरांचे दुसरे आवडते गणित. आपल्या घरी उभ्या आयुष्यात एवढे दूध कधीही येणार नाही याची त्यांना पुरेपूर खात्री होती, म्हणून माझ्या घरी एका भांड्यात अशी सुरुवात करून ते दुधाचे काल्पनिक सुख उपभोगीत असतील असे आम्हाला वाटे. हे गणित ऐकले की नरू तुच्छतेने हसायचा. हळूच म्हणायचा मला, यांच्या घरात 700 दूध, 700 पाणी गावताना मारावा. आणि मग प्रत्यक्ष गणितात डोके खुपसतात त्याला पुन्हा शंका यायच्या. अरे, एकाच घरचे दूध ना, मग ते 3 भांड्यात वाटून आणखी 2 भांडी कशाला खरकटी करायची, आणि मग ती घासणार कोण? या व्यवहारातल्या शंका त्याला बेहिशोबी गणिते सोडवायला कधीच उपयोगी पडल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या पाठीवर नेहमीच भोपळा ठेवलेला असे. त्याच्या शंकांचे कोणी कधी निरसन केले नाही. उलट तो ढो आहे म्हणून त्याला इतर कामे सांगण्यातच मास्तरांचा वेळ जाऊ लागला, आणि ती कामे करण्यात नरूचा शिक्षणाचा वेळ खर्च पडू लागला. हे नरू, मेला तू काय शिकणार? जा एक पैशाची तपकीर घेऊन ये. नाकावर मूठ फिरवीत अमृते मास्तर काम सांगायचे. नरू, उठ उठ, मोठा पाठी घेऊन बसलाय, जंटलमन होणार आहे. जा, बाजारात मासळी आली आहे का बघून ये, आणि आली असली तर आण्याचे 2 आण्याचे पेडवे आण. असले एखादे काम बागायतकर मास्तरांकडून मिळायचे. मग नरू बाजारात जायचा, 2 आण्याचे 15-20 पेडवे घेऊन यायचा. येताना त्याचे 4-6 पेडवे आपल्या घरी आणून टाकायचा आणि बाकीचे बागेतदार मास्तरांच्या घरी. आता पेडवे आणलं तर नीट तरी करून दी, बागायतकरांची कारभारीण आणखीन काम सांगायची. मग केळीच्या झाडाच्या मुळापाशी विळी घेऊन नरू पेडव्यांचे खवले काढीत बसायचा. विहिरीचे पाणी काढून मासे स्वच्छ धुवायचा. मनातल्या मनात शिव्या मोजीत मीठ मसाला लावायचा, आणि मग खवचरपणे हळूच कारभारणीला विचारायचा, आता तळून देऊ मासे? पण तो खवचटपणा बागायतकरांच्या कारभारणीला कधीच कळत नसे. ती एकदम चिडचिडत म्हणायची, होय होय तळून, तेल आणलाचा तुझ्या बापसान. मग मनातल्या मनात तिला शिव्या देत आणि हाताला येणारी मासेची हिंसाड हुंगत नरू परत शाळेत यायचा. तोपर्यंत शाळा सुटलेली असायची. बहुतेक पोरं आपापली दप्तरे घेऊन घरी गेलेली असायची, आणि विकलेल्या कार्डा पाकिटांचा हिशेब करीत एकटे बागायतकर मास्तर मात्र शाळेत बसलेले असायचे. मेल्या, बाजारातून मासे आणायला एवढा वेळ पेडवे मोजून तरी घेतलेस, आणि वर 2 घेतलेस की नाही मागून? घेतले तर? नाक खाजीत नरू म्हणायचा. बोलताना नाक खाजवण्याचे त्याला खोडच होती. आता नाक खाजीत उभा राहू नकोस. तुझं हे दप्तर कोण तुझा बाप सांभाळणार? तुझ्या पायी मला इथे उगाच बसावे लागले. आता आलायस तर पैशाच्या विड्या घेऊन ये. जा, धावत जा आणि पळत ये. मला आता बसायला वेळ नाही. नलू धावत जायचा आणि विड्या घेऊन पळत यायचा, आणि मग आपली धोपटी पाठीवर टाकून पळत सुटायचा. पायात चप्पल नसल्यामुळे तापलेल्या मातीत त्याचे पाय भाजायचे. त्यामुळे पळत घरी जाण्याव्यतिरिक्त गत्यंतरच नसे. पण हे सारे कष्ट करताना त्याला एकच समाधान मिळायचे, या कामामुळे मास्तर आपणाला परीक्षेत वर चढवतील एवढीच त्याला आशा वाटायची. अर्थात तो क्रमाने वर चढला नसला तरी 7-8 वर्षांच्या दीर्घ परिश्रमानंतर तो 4थी-5वी पर्यंत चढला, हे काही खोटे नाही. पावटे मास्तराच्या काळात मात्र त्याला वर चढणे कठीण गेले. त्या काळात त्याला पावट्याच्या हातचा मारच अधिक मिळाला. पाठीची सालडी सोलीस्तवर मार खाऊन तो अक्षरशः बेजार झाला होता. त्यामुळे एके दिवशी त्याने निर्धार करून शाळेला रामराम ठोकला. पण जाण्यापूर्वी त्याने पावट्याला चांगलाच हात दाखवला. एके दिवशी पावट्याच्या खुर्चीवर त्याने खूप खासकुडीची कुसे आणून टाकली, आणि अवघ्या अर्धा तासात अक्षरशः थोतर सुटेपर्यंत पावटे आपल्या मांड्या खाजवू लागला. इतका की न राहून तो थेट घरी पळाला. मांड्या घोंगडीने घासून घासून त्यावर आमसुले चोळून चोळून पावट्याने कशीबशी खास समवली, आणि तडक तो परत शाळेत आला. संतापाने जळत त्यांनी काठीला हात घातला. आता हा आपली चामडीच लोळवणार असे आम्हा सर्व मुलांना वाटले. हवे तरतर छडी कापीत गर्जना झाली, खरे सांगा, नाहीतर एकेकाला ठार मारीन. खासकुडीची कुसे कुणी घातली? नरूने मास्तर, माराच्या भीतीने परशा बोलून गेला. कुठे आहे तो भोसडीचा? त्याच्या डोळ्यातले 2 निखारे एकदम फुलले, गरगरा फिरले, पण नरू वर्गात दिसलाच नाही, आणि दिसणारही नव्हता. पण पावटेही काही कमी नव्हता. छडी घेऊन तो तसाच नरूच्या घरी गेला. घरी कुणी नव्हते. नारळ काढण्यासाठी नरू माडावर चढला होता. हातात छडी घेऊन आलेला पावटा त्याने पाहिला. पावट्याने इकडे तिकडे वाकून पाहिले, कुणी दिसले नाही.
नरूला वाटले माडावरच गप्प बसावे, पण दुसऱ्या क्षणात त्याने विचार बदलला. पावटो करून करून करतलो काय, शार तर सोडलंच. तो एकदम वरून ओरडला, काय रे पावट्या, उसळ होई? भडव्या खाली उतर, तुलाच देतो उसळ. ये पावट्या, मुकट्यान चालूक लाग, नाहीतर नारळ घालीन बोडक्यात. तो खरखरच नारळ डोक्यात घालीन म्हणून पावटे घाबरला आणि पळत जाऊन नरूच्या पडवीत उभा राहिला आणि तिथून ओरडला, तू माडावर किती वेळ बसतोस ते मी बघतोच. आव्हान स्वीकारून नरूही खाली उतरला. तो खाली उतरतात पावट्याने लांडग्यासारखी त्याच्यावर झडप घातली. खास कुडीची कुसे माझ्या खुर्चीत कोणी घातली? माका नाही माहिती. नरू डरला नाही. आडदांड पावट्याने त्याचे दोन्ही कान पकडले आणि जोरकसपणे उपटले. त्या क्षणीच नरूच्या डोळ्यासमोर सूर्याची पिल्ले चमकली. तशी त्याने झटकन पावट्याच्या धोतरालाच हात घातला आणि तो खेचू लागला. क्षणभर कान तुटतात तुटतात की धोतर सुटते अशी परिस्थिती झाली. नरूने सारी शक्ती एकवटून आणि धोतर खेचता खेचता ते टरटर फाडले. शेवटी कनवटीचा विळखा सैल झाल्यासारखा वाटताच पावट्याने नरूचे रक्ताळलेले कान सोडले आणि बघून घेईन अशी धमकी देत, शिव्या देत आपल्या फाटक्या धोतरातली अबरू सांभाळीत सांभाळीत तो कसा बसा पळत सुटला. पण त्याची पुढची पावले तर उलटीच पडली. दुर्गाबाई नावाची एक तरुण विधवा रात्री काळोख पडल्यावर पावट्याच्या खोलीत येते असे कानी येतात नरू सज्ज झाला. पावट्याच्या घराच्या आसपास रात्री तो गुप्त हेरासारखा फिरू लागला. दुर्गाबाई त्याच्याकडे येते ही खात्री करून घेतली आणि मग तो प्रकार गावभर सांगत सुटला. 2 दिवसाच्या अवधीत त्याने ही बातमी गावभर केली. त्यामुळे तुझे बघून घेईन अशी उर्मट धमकी देणारा पावटा नरूला लांबून बघताच पळ काढू लागला. पण नरू खवीस. दुर्गे दुर्गट भारी तुझे विण संसारी अनाथ नांबे अशी टाळी पिटून आरती म्हणत तो पावट्याच्या मागे नाचू लागला. पुढे पावटे पळायचा आणि पाठीमागून आरती म्हणत नरू धावायचा. पुढे पावटे सस्पेंड होऊन जाईपर्यंत ही गंमत गावात चालू होती. कुणाचीही कसलीही दीक्षा नसताना मधून मधून नरूला देशभक्तीचे झटके येत असत. आपल्या हातून काहीतरी देशसेवा घडावी असे त्याला मनापासून वाटत असे. 31 सालच्या सत्याग्रहाच्या वेळी तो शाळेत होता. पण त्यावेळी जवळजवळ पंधरवडाभर शाळा सोडून तो प्रभात फेऱ्या काढण्यात दंग झाला होता. खादीचा लेंगा, सदरा आणि टोपी घालून हाती तिरंगी झेंडा घेऊन तो इथून तिथून बाजारात फिरायचा. त्याच्या मागे 10-15 पोरे असायची. चरखा फिरा फिरा के लेंगे स्वराज्य लेंगे, चरखा फिरा फिरा के लेंगे स्वराज्य लेंगे असे भसाड्या आवाजात गाणे गात तो सारखा फिरायचा. गाणे गाऊन दम लागला की मग गांधीजी की जय असे ओरडून आपला घसा कोरडा करून घ्यायचा. अर्थातच फक्त 8-10 दिवस ही मोहीम चालली होती. कारण एकदा चावडीवरून पहाटेच जाणाऱ्या या फेरीमुळे हवालदारांची झोपमोड झाली आणि मग 4 थपडा नरूच्या कानफटात लागावून त्याने स्थानिक बंडाळी मोडून काढली. त्यावेळेच्या एका आठवणीने मला आजही गंमत वाटते. त्यावेळी नरूने स्वतः लेंगा शिवून घेतला होता आणि प्रभात फेरीत येणाऱ्या आमच्यासारख्या पोरांना मित्रांना तो लेंगे शिवून घ्यायचा आग्रह करायचा. मला कळत नव्हते, पण नंतर लक्षात आले, कारण लेंगे स्वराज्य लेंगे या ओळीमुळे लेंगे आणि स्वराज्य याचा काहीतरी घनिष्ठ संबंध आहे असे त्याला वाटायचे. 32 साली आमच्या गावी मिठाचा सत्याग्रह होता. त्यासाठी बाहेर गावून अनेक सत्याग्रही आले होते. आमच्या गावातल्या अनेक लोकांनी एक गंमत म्हणून सत्याग्रहात नावे दाखल केली होती. पण सत्याग्रहाच्या आधी 4 दिवस पोलीस तुकड्या येऊन थडकल्या आणि एका मागून एक अशी सर्व नावे गळून गेली. पण नरू वळला नाही. तो डरला नाही. आपल्या चपळाईने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली. त्यांच्या कड्यातून तो हा म्हणता निसटला आणि मिठाच्या राशीवर आडवा लोळला. येताना दोन्ही मुठी भरून त्याने मीठ आणले. त्याबद्दल आठवणीत राहील असा छडीचा मार त्याला पोलिसांकडून खावा लागला. पण तो वाकला नाही, मोडला नाही, रडला सुद्धा नाही. छाती पुढे काढून मोठ्या अभिमानाने तो बाजारात आला. सत्याग्रहाच्या धसक्याने बाजारात भयग्रस्त मुद्रेने वावरणाऱ्या गावकऱ्यांना त्याने मुठी उघडून मिठाचे दर्शन दिले. पण त्याचे कुणी सुद्धा ऐकले नाही. कुणी सुद्धा कौतुक केले नाही. शाबासकी तर कुणी दिलीच नाही. उलट आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार सर्वांनी त्याची टिंगल केली. मेलो, सत्याग्रह करतलो, तोंड बघा मेल्याचा असे म्हणून सारेजण हसले. ते मीठ सत्याग्रहात करून आणलेले नाही, त्याने ते घरूनच आणले होते असे एकमेकास सांगून सर्वांनी त्याची संभावना केली. पुढे देशभक्तीचे चीज होत नाही म्हणून किंवा देशभक्तीने पोट भरत नाही म्हणून म्हणा, नायकाच्या भुसारी दुकानात नरू नोकर म्हणून राहिला.
धान्याची मापटी मोजावी, तेलाची मापटी भरावी, साबणाच्या वड्या कराव्या, गुळाची ढेप फोडावी, अशी कामे सुरू झाली. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत गिऱ्हाईकांना तोंड देत देत नायकाच्या शिव्या खात खात नरू काम करीत राहायचा. आणि या साऱ्या कामाबद्दल बिचाऱ्याला 5 रुपये पगार मिळायचा. रोज घरी जाताना हा गल्ल्यातून चोरून काही नेईल म्हणून नाईक रोज नरूची कनवट चाचून बघायचा. आता उघडा बोडका नरू चोरून काही लपवणार कुठे? पण जागा म्हणजे पंचाची कनवट, त्या कनवटीवर नायकाची नजर. पण 5 रुपये पगारावर नरूचे भागत नव्हते. त्यासाठी त्याला चोरी करणे भागच होते. पण चोरी सुद्धा कशी करायची? हा, म्हणजे शेवटी नरूने कल्पना लढवली. नरू एक दिवसाआड एक पैसावाली साबणाची वडी घेऊन जायचा आणि त्या वडीत एखाद दुसरी अधेली खुपसून ठेवायचा. हा सारा प्रकार मोठ्या विश्वासाने तो मला सांगायचा. साबणाच्या पेटाऱ्यातून अधेलीची आग्र्या होऊन सुटका, असे तो म्हणायचा. कितीतरी वर्षे त्याचा हा प्रकार चालला होता. पण एके दिवशी दुर्दैव ओढवले. त्याने काढून ठेवलेली साबणाची वडी बरोबर खुद्द नाईकच घेऊन गेला. धोत्राला साबण लावता लावता एकाएकी अधेली चमकली आणि त्या दिवशी नरूची नोकरी सुटली. त्यानंतर नरूने स्वतःचा धंदा सुरू केला. गरम भजी करून तो बाजारात आणायचा, पुड्या बांधून विकायचा. पण रोखीपेक्षा बुडतीच उधारी वाढल्यामुळे त्याचा तोही धंदा बसला. त्यानंतर अगदी अलीकडेच घडलेली एक दुर्घटना मला कळली आणि खरोखरच चुटपुट लागली. अलीकडेच तो गोवामुक्तीचा सत्याग्रह झाला. त्यात नरू स्वयंस्फूर्तने दाखल झाला. यावेळी त्याने लेंगा घाट टाकून नेहरूसारखी सुरवार शिवून घेतली होती. सदरा चढून त्यावर जॅकेट आणि बटनात एक गुलाबाचे फुल खवून नरूने झेंडा हाती घेतला आणि तो मोठ्या हिरिरीने गोव्याच्या हद्दीत घुसला. पोर्तुगीजांच्या हबशी लोकांनी त्याचे थोबाड फोडून त्याला अटक केली. चौघेर त्याचे नाव विचारताच नरू गंभीर चेहरा करून उत्तरला, नरू. नेहरू? सर्व सोजीर विस्मयचकित झाले. त्यांनी इकडे तिकडे धावपळ केली आणि जीप गाडीत बसून त्याला म्हापशाला नेले. या साऱ्या गडबडीत पोर्तुगीज भाषेत चाललेली बडबड नरूला समजली नाही. फक्त म्हापशाच्या चौकीवर पुन्हा एकदा त्याची खात्री करून घेण्यासाठी त्याचे नाव विचारण्यात आले. नरू. नेहरू? प्राईम मिनिस्टर नेहरू? माय नेम इज नेहरू. नरू. एक इंग्रजी वाक्य एवढं नरूला माहिती होती. दिल्लीवाला नेहरू? माय नेम नेहरू. हे संभाषण काही वेळ झाले आणि नरू हा नेहरू नव्हे हे हबशांना कळताच याने आपल्याला फसवले वाचून ते त्याच्यावर चिडले. नरूला आडवा पाडून 5-7 सोजीर त्याच्या अंगावर राक्षसासारखे नाचले आणि मग त्याला सरहद्दीवर आणून टाकून दिले. या प्रकरणात नरूच्या पायाची नळीच फुटली आणि नरू कायमचा लंगडा झाला. धन्यवाद. ज्यांनी सारे प्रवासी घडीचे आधी वाचलंय त्या सगळ्यांना हे पुन्हा आठवत असेल पुस्तक. ज्यांनी वाचलं नाही ते या निमित्तानं ते वाचतील असा विश्वास आहे. हे पुस्तक सगळं स्मरणरंजन आहे. ज्याच्या पहिल्या प्रकरणात हा अप्पू आपल्या गावी यायला निघतो त्याचं वर्णन आहे आणि पुढे ही सगळी अशी वेगवेगळी व्यक्तिचित्र आहेत. या पुस्तकात आपण काय लिहिलंय याबद्दल दळवींनी त्यातल्याच एका प्रकरणात शेवट लिहिलंय, ही माणसे, हे प्रसंग यांना अंत नाही. भोवतालच्या परिस्थितीने जशी घडवली तशी ती झाली. परिस्थितीमुळे जसे वागावे लागले तशी वागली. आत एक बाहेर एक असा प्रकार नाही. दाखवायचे दात एक आणि खायचे दुसरे अशी रीत नव्हती. उलट दाखवायला दात आहेत पण खायला काही नाही असा प्रकार होता. बिचारी दुःखात मुरलेली होती. दुःख म्हणजे काय याची निराळी कल्पना नव्हती. दुःखाचा अलग विचार त्यांच्या मनात कधी आला नाही. जसे जमले तशी जगली. वागण्यात सांगड नव्हती, स्वभावावर बेगड नव्हती. आपटे शास्त्री म्हणत त्याप्रमाणे घशात कोरड आणि घरात ओरड हेच एक नित्याचे जीवन होते. हे पुस्तक संपवताना त्यांनी समारोपाचं जे प्रकरण लिहिलंय ते एक चिंतन आहे एका बदलत्या गावाचं त्यांनी केलेलं. त्यात दळवी लिहितात, आठवणी घोळवता घोळवता रात्र सरली.
भल्या पहाटे रवळनाथाच्या देवळात नौबतीचा चौघडा वाजला. पथारीवर पडल्या पडल्या छातीवर मलूल होऊन पडलेले हात अकस्मात जोडले गेले. कित्येक वर्षे ही नौबत झडत असेल. कालक्रमाने वाजंत्री तेवढे बदलले असतील. ही नौबत वाजण्यापूर्वी शितल्या वाजंत्री या घरावरूनच गोड बासरी वाजवीत देवळाकडे जायचा. नौबतीतली सनई वाजवावी ती त्यानेच. गावातल्या साऱ्या समारंभात शितल्याची सनई हटकून असायची. तोंडात गोळ्या ठेवल्यासारखे त्याचे गाल कायमचेच फुगलेले होते. पहाट काळोखी असो वा चांदणी असो, दिवाबत्ती न घेता बासरीचे मधुर सूर घुमवीत चितल्या जायचा. राधे इतुका कशाला धरिला, मजशी बोला, हे पद शितल्याच्या बासरीवर पहाटे ऐकावे. पण आता कुठे ऐकायचे? ते सूर कायमचे गेले. मलाही तो शिकवणार होता, पण योग नव्हता. माझ्यासाठी त्याने बनवलेली बासरी या घरातच कुठेतरी अडगळीत अजूनही सापडेल, पण त्यातून सूर मात्र कधीच निघायचे नाही. सकाळी दात घासत मी पायरीवर बसलो तेव्हा अंगणाच्या कोपऱ्यातले तुळशी वृंदावन कलंडलेले दिसले. तुळशीच्या लग्नाच्या वेळी हे तुळशी वृंदावन किती सजवलेले असायचे. आता काय दशा झाली त्याची. नरक चतुर्दशीला भल्या पहाटे सर्वांआधी स्वच्छ आंघोळ करून नाऱ्यागडी याच तुळशी समोर गरगरीत मोठे कारीट फोडायचा. गोविंदा, गोविंदा अशी चमत्कारिक आवाजात टरकाळी फोडून पायाशी नरकासुरच पडलाय अशा समजुतीने तो कारिटावर लाथ आणायचा. त्याच्या डरकाळीनेच आम्हा सर्वांना जाग यायची. दात घासून अंगणात चुळा टाकता टाकता मोठ्या तिटाईनं एक इवलीशी चानी पुढ्यात टाकली. भाबड्या नजरेनं माझ्याकडे पाहत राहिली. तिला पाहता पाहता माझ्या लक्षात आलं, या अंगणाच्या एका अंगाला रायवळ आंब्याचे झाड होते. हंगामात शेकडो आंबे पानाखाली लपवून ते उभे असे. या झाडावरचे आंबे काढण्याची प्रथा नव्हती. झाडावरच आंबे पिकत, त्यामुळे खारी, कावळे, पोपट यांची त्या झाडावर वस्ती असे. त्यांच्यासाठीच ते आंबे ठेवलेले असत. आजी म्हणे, आम्हीच सगळ्या झाडांवरचे आंबे काढून खाल्ले तर बिचाऱ्या मुक्या प्राण्यांनी काय खायचे? त्यामुळेच या झाडावरच्या आंब्यांवर ते मुके प्राणी हंगामात अक्षरशः चंगळ करून घ्यायचे. सुरुवातीला त्या झाडावर पहिला वहिला आंबा पिकू लागला की माझा जीव नुसता खालीवर व्हायचा. मला आठवते, पिवळ्या थमक आंब्यांकडे बघत मी तासन तास बसत असे. ये रे वाऱ्या लंकेच्या, ये रे वाऱ्या लंकेच्या, आंबाडी पडात ती माझी, तोर पडात तुझा, अशी वाऱ्याची लयबद्ध आळवणी सुरू व्हायची. मग लंकेचा वारा यायचा. कधी खारीचे तोंड लागायचे, कावळ्याची चोच बसायची आणि पानांचा सळसळ आवाज करीत पिकलेली आंबाडी खाली पडायची. पण एकदा आंबे पिकायला लागले की मग विचारायची सोयच नाही. सकाळी अंगणात आंब्यांचा नुसता खच पडलेला असायचा. ते वेचून खाताना मजेत वेळ जायचा. पलीकडल्या बागेत एक खोपट होते. त्या खोपटात नागू तेली होता. एकटाच राहायचा, देवचारासारखा. सोबतीला एकुलता एक हाडकुळा बैल होता. पोपटाच्या मध्यभागी तेलाची घाणी होती. तो मरतुकडा बैल डोळ्यांवर पोकळीच्या सोपाची खोपली घेऊन गर गर वाटोळा फिरायचा. तो बैल इतका मरतुकडा आणि डबघाईला आलेला होता की त्याचे डोळे बांधले नसते तरी तो तसाच वाटोळा फिरला असता. बुजण्याची ताकदच बिचाऱ्याच्या अंगात नव्हती. पण घाणीच्या बैलाचे डोळे बांधलेच पाहिजेत असा नागूचा पक्का समज होता. दिवसभर घाणीचा कुर्र कुर्र आवाज यायचा आणि फळ्यावर ठेवलेला दगड गरगरा ओढत तो बैल मळलेल्या चाकोरीतून संथपणे फिरायचा. त्या दगडावर बसून बैलावर माझे ओझे लादून गरगर वाटोळा फिरता फिरता मी झोप्या काढलेल्या आहेत. आता त्या जागी काही नाही. नारळ बाहेर जातात आणि बाहेरून तेल येते. परसात एक फुलझाड राहिलेले नाही. पूर्वी याच परसातून आमचे शेजारी वामनदाजी फुले नेत म्हणून मी त्यांच्याशी भांडत असे. आज येथे फुल नाही, फुलझाड नाही. इतकेच काय, पण फुले तोडायला वामनदाजीही नाही. वहिनीबाईही नाही, त्यांचे घरही नाही. वाऱ्या पावसानं ते पडून झडून गेलंय. एखाद दुसरी तांबड मातीची भिंत तेवढी उभी आहे. त्यावर खुरटं गवत उगवलंय आणि दोन दोडक्या म्हशी तेवढ्या तोंडाची मचमच करीत मातीशी झगडतायत. त्या भिंतीकडे पाहता पाहता अचानक कानात वामनदाजींचे शब्द घणघणले.
जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही. आणि वाटले या परसात पुन्हा फुले फुलावी, हातात फुलांची परडी घेऊन वामनदाजी एकाकी अवतीर्ण व्हावेत, आणि किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे क्षीण होईल त्याला, असे म्हणत त्यांनी फुलांमागून फुले तोडावीत. समोरची शाळा आता केवढी तरी मोठी झाली. त्यात कुठले मास्तर काय शिकवत असतील कोण जाणे. अमृते पावटे कुठे असतील, बदल्यांचे सव्यापसव्य करीत बिचारे कुठून कुठे गेले असतील. बिचारे बागायतकर गेले, इहलोक सोडून गेले. त्यांची पत्नी कुणातरी नातेवाईकाकडे जाऊन राहिली आहे असं कळलं. त्यांचं घर आता ग्रामस्थ सहकारी सोसायटीचं गुदाम झालं आहे. राम राम यावे बसावे, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, यासारख्या शुद्ध हस्तलिखित पाट्या आता त्या घराच्या भिंतीवरून नाहीशा झाल्यात. बागायतकर मास्तरांना उभ्या जन्मात जमलं नाही ते या सोसायटीनं केलं. सुंदर सिमेंटचा गिलावा भिंतीवर चढवलाय. त्या घरापेक्षा हे गुदाम आता कितीतरी बरे दिसते आहे. त्या घराची एकुलती एक खिडकी फळ्या ठोकून बंद झाली आहे. त्या खिडकीच्या गजातून आता मोरपिशी धूर मात्र कधीच बाहेर दिसणार नाही. आणि मास्तरांचा तो नारायण कुठे गेला असेल. तरेन तुमच्या बळे भव महानदी नाविका, तुम्हीच मग आदरास्तव मला सुधी नाविका. या ओळी हवेतून कानावर आल्या आणि मन एकाएकी कालवल्यासारखे झाले. बाजारात नरू भेटला. त्याला पाहताच आनंद आणि विषाद याने मन पोखरून गेलं. किती वर्षांनी नरू भेटला, कोणत्या स्थितीत दिसला. काय झालं? कनेक्शनचा प्रॉब्लेम असणार बहुतेक तिकडे. नाही, आवाज बंद झालाय. घाणेकर, हं. आवाज बंद आहे. फ्रीज झालंय मोहना. म्हणजे नाही, परत बोलायला लागले ते, पण आवाज बंद ठेवला त्यांनी. हो थांब. ओके परफेक्ट. आवाज 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 हॅलो. हा. मला पाहताच त्याला पराकाष्ठेचा आनंद झाला. न बोलता, एक शब्दही न उच्चारता त्याने कुबड्यांसकट मला कडकडून मिठी मारली. इतक्या प्रेमभराने मारलेली आणि खूपसे काही व्यक्त करणारी असली मिठी मी प्रथमच अनुभवली. तो अधिक बोलला नाही. त्याने फक्त गुप्त नजरेने मला खूपसे न्याहाळून घेतले. जुन्या एका पैशाचे सरकारने 2 नवे पैसे का केले, एवढीच एक शंका त्याने विचारली. त्या शंकेचे निरसन मी करू शकलो नाही. करणे शक्य नव्हते, कारण त्याची अडचण अगदीच वेगळी होती. एका आण्याची पाव उसळ खायला त्याला आता 4ऐवजी 6 दाते शोधणे भाग होते. देवळाकडे जाताना वाटेत बाबुली दिसला. आपल्या घरापुढल्या फाटकाच्या दारापाशी त्याच दगडी चबुतऱ्यावर बाबुली बसला होता. किती जख्खड म्हातारा दिसत होता. 90च्या पुढे गेला असेल. त्याला बघून का कोण जाणे मन एकदम हळवे झाले. जुन्या वैराचा मला विसर पडला. बाबुली, आदराने हाक मारताना माझा आवाज एकदम कातरला. कोण रे? फुले पडलेल्या अंध डोळ्यांनी काहीतरी हुडकण्याचा त्याने प्रयत्न केला. मी, अपू. बाबुलीने माझे नाव सुद्धा पुन्हा उच्चारले नाही. नाकासमोर भयंकर दुर्गंधी यावी तशी त्याने ताडकन मान फिरवली. वरती माझी वाट बघत असतलो तुझं बापूस. एवढेच तो काडकन काठी मोडल्यासारखा बोलला आणि तिथून उठून जाण्यासाठी त्याने धडपड केली. पण काही न बोलता मीच पाय काढता घेतला. जाता जाता बाबुलीच्या जुनाट घराकडे पाहिलं. कळा पार उतरली होती. काळोख्या माझघरातून कुणीतरी मला पाहत होते. विठा विधवा होऊन आल्याचं मला कळलं होतं. याद राखून ठेव विठा, डोळं ठेवशील तर मुडदो पाडीन. बाबुलीची ती जुनी गर्जना पुन्हा एकदा माझ्या कानात घुमली. पण बाबुलीचा राग मात्र पुन्हा आला नाही. आता माझ्या मनाचा कणाच मोडल्यासारखा झाला आहे. देवळाचा नूर पालटला आहे. देवळाच्या भिंतींचे पापुद्रे सुटत आहेत. पालखीचे मखमली छत्र छिद्रमय झालं आहे. देवळाभोवतालची धर्मशाळा मोडकळीस आली आहे. अधूनमधून लोक चुकार येतात जातात. मध्यभागी टांगलेली टोले जंग घंटा एखाद्या टोल्यानं वाजते. पण पूर्वीसारखा घणघणाट नाही.
चबुतऱ्यावर देवदेवस्कीच्या गोष्टी रंगत नाहीत. गावात आता सिनेमा थिएटर बसले आहे. त्यामुळे जीवाचे नाव साफ बसले आहे. दशावताराचा अवतार संपला आहे. वहाळाच्या काठावर बसून जीवा मासे गरवताना दिसला. आता म्हातारा झालाय, पुरता आखडून गेलाय, पण स्वतःचा उघडा बोडका राहून सुद्धा पेटाऱ्यातले राजा राणीचे कपडे त्याने अजून जतन करून ठेवले आहे. पुन्हा कधीतरी दशावतारी आख्यान उभे करून शंखासुरी आरोळी ठोकण्याची आशा हा उराशी धरून असेल का? असेलही. तिथेच दगडावर बसून त्याच्याशी 4 घटका गोष्टी केल्या. मी आपणहून त्याला भेटलो म्हणून तो हर्षभरीत झाला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून दशावतारी आख्यानाची आठवण देण्याचे धाडस मला झाले नाही. तिथून मी निघालो. निघेपर्यंत त्याच्या गळाला मासा लागला नव्हता. आणखी काही काळ जाईल. ही माणसे, मला ओळखणारी ही माणसेही एकामागून एक पडद्याआड जातील. आताच रस्त्यावर, बाजारात, देवळात नवे नवे चेहरे दिसत आहेत. नवे नवे चेहरे, नवे डोळा, नव्या नजरा. आता मीच माझ्या या गावात अनोळखी झालो आहे, परकी झालो आहे. आणखी थोडा काळ जाईल. गेली काही वर्षे कुलूप ठोकून बंद ठेवलेले घर, माझे घर, वामनदाजींच्या घरासारखे दिसू लागेल. त्यावर गावातल्या 4 रोडक्या म्हशी चरू लागतील. आणखीही थोडा अधिक काळ जाईल. या गावात आबांचे घराणे होते हे सुद्धा कुणाच्या स्मरणात राहणार नाही. त्या जागी गवत वाढेल. आंबा खाऊन फेकून दिलेला बाटा त्या जागेवर वृक्षरूपाने वर येईल. पण येथे या जागेवर माझ्या घराण्याची नाव निशाणी दिसणार नाही. डोळे मिटण्यापूर्वी पुन्हा कधी येथे आलो तर परकी म्हणूनच आले पाहिजे. मुंबईच्या धुमश्चक्रीत राहिलो तेथे परका, आता स्वतःच्या जन्मस्थळी सुद्धा परकेपण. शहरातल्या प्रवाही आणि धावपळीच्या जीवनात कुणाचे चेहरे सुद्धा पाहण्यास सवड मिळत नाही. कडी कुलपात राहून जीवन जगावे लागते. भोवतालच्या माणसात आपुलकीने मिसळून, स्थिर राहून, नाती, निष्ठा, ओढ यांचे धागे जुळवून धन्यतेचे, साफल्याचे जाळे विणण्याचे दिवस आता संपले. आता एकाकी यात्रा. ती सारी माणसे, ते प्रसंग, त्या गमती, सारे काही भूतकाळात गडप झाले आहे, होते आहे. या गावातल्या गावात फिरताना सुद्धा कधी कधी वाटते मी कुठल्या तरी रानावनातून भटकतो आहे. भोवतालची निशब्द झाडे विचित्र नजरेने पाहत आहेत. गावातल्या माणसांनी सुद्धा आता झाडांचीच रूपे घेतल्यासारखे वाटते. सगळीकडे मी खुळ्यासारखा वळून वळून पाहतो, पण कुठेच ओळख पटत नाही. ज्याला माझे माझे म्हटले त्याच या माझ्या गावात मी परका झालो आहे, एकाकी झालो आहे. काळाच्या ओघात सारी रूपेच बदलून जात आहेत. धन्यवाद. लेखक आमच्या घरात. लेखक आमच्या घरात ह्या सदरात जयवंत दळवी यांच्यावर लिहायचं म्हणजे माझ्या अगदी जीवावर आलं आहे. या प्रकारच्या लेखनाला मी यापूर्वीही अनेकदा नकार दिला होता, कारण मला ते जमण्यासारखं नव्हतं. अजूनही लिहायला बसले तरीही जमेल असं वाटत नाही. मी लिहू नये अशी दळवींचीही इच्छा असते. लिहायचं नाही असं बंधन ते घालणार नाही. घरी कसल्याच बाबतीत त्यांची बंधनं नसतात. पण आपल्याबद्दल बोलावं, कोणी लिहावं असंही त्यांना वाटत नाही. आपली कोणी दखल घेतली तर ते त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. ते दुसऱ्यांचे वाढदिवस साजरे करतात, पण त्यांच्या वाढदिवसाला कोणी फोन केला तर त्यांना ते आवडत नाही. एवढंच काय, मुलांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला तरी ते अवघडल्यासारखे होतात. कुणाचे फोन येतील म्हणून त्या दिवशी ते कुठेतरी मुद्दाम बाहेर जातात. घरातही काही गोड केलं तर त्यांना आवडत नाही. गोड पदार्थ त्यांना आवडतही नाही. त्यांच्यावर लिहिणं किंवा बोलणं मलाच काय, कुणालाही ते कठीणच आहे. आणि ते स्वतःही तसं सांगतात, कारण त्यांचा स्वभावच तसा आहे, शिंपल्यात असल्यासारखा. ते कुणालाही विश्वासात घेऊन कधीही मोकळेपणाने स्वतःबद्दल बोलणार नाहीत. त्यांची मुख्य गोष्ट म्हणजे लेखक आमच्या घरात असं म्हणणं इतके घरात तरी ते लेखक असे दिसत नाहीत किंवा आम्हाला तसे वाटत नाहीत. कारण कधीही ते आपल्या लेखनाबद्दल, आपल्याला सुचलेल्या विषयांबद्दल घरी बोलत नाहीत.
आम्हीही त्यांच्या नाटकावर, कादंबऱ्यांवर बोलतो तेव्हा ते गप्प राहून ऐकतात. आमचा त्यांच्या विरुद्ध किंवा वाईट सूर असला तरी सुद्धा. पण आपल्या लेखनासंबंधी ते कधीही एखादा मुद्दा मांडत नाही किंवा समर्थनही करत नाही. त्यांचा दिनक्रम आहे तोही बराचसा सर्वसाधारण संसारी माणसासारखा. तोही इकडचा तिकडचा संसारी नव्हे, वेंगुर्ले सावंतवाडीकडील संसारी, अट्टल सारस्वत. त्यामुळे ते घरात आणि कित्येकदा बाहेरही लेखक आहेत असं वाटतच नाही. त्यांचा दिनक्रम सांगायचा म्हणजे ते गेली कितीतरी वर्ष सकाळी 4-4:30ला उठतात. त्यानंतर तास सव्वा तास ते योगासनं, प्राणायाम वगैरे काळोखातच करतात. नंतर स्वतः जवळच्या बेकरीत जाऊन कडक पाव आणतात. आपल्यासाठी खास झणझणीत तिखट असं ऑमलेट ते स्वतःच करतात आणि खातात. आम्ही कोणी केलेलं ऑमलेट त्यांना आवडत नाही. ते खाताना मुलांबरोबर एकत्र गप्पा. नंतर 3-4 वर्तमानपत्र वाचतात. मग दाढी करून अगदी सर्वात महत्वाची आणि आवडीची गोष्ट म्हणजे 2 पिशव्या घेऊन ते बाजारात जातील. दाढी, अंघोळ व बाजार ह्या 3 गोष्टी सकाळी 10-11 वाजेपर्यंत झाल्याच पाहिजेत असा त्यांचा नियम असतो. पण कोणी आलं गेलं तर ह्या वेळेतही त्यांचा बदल होतो. कारण आपल्याकडे कोणी मंडळी जेवायला किंवा चहाला आली तर त्यांना आग्रहाने खाऊ जेवू घालणं हा त्यांचा दुसरा आवडता छंद. कधीही कोणाला त्यांनी जेवायला बोलवलं तर ते सांगताना ती 2च माणसं आहेत असं सांगतात. पण मी समजते की ही 2 माणसं म्हणजे कमीत कमी 4-5 माणसं. मासळी, मटण, भाज्या, फळं हा सगळा बाजारहाट तेच करतात आणि ते आवडीने करतात. काही आणायचं नसलं तरी ते बाजारातून एक फेरी तरी मारून येतातच. त्यात मासळी हे मुख्य. उत्तमोत्तम आणि महागाची मासळी खाणं आणि त्यानंतर ताणून झोपणं हे त्यांचे सर्वोच्च आनंद. मी धार्मिक वृत्तीची आहे. त्यामुळे मी लग्न झाल्यापासून त्यांच्याच संमतीने सोमवारी आणि गुरुवारी माझे उपास असल्यामुळे घरी शाकाहारी जेवण करते. त्या दिवशी हे हटकून बाहेर जाऊन जेवतात आणि हिंदू धर्माला शिव्या देऊन धर्मांतराची घोषणा करीत असतात. पण ते सगळं तेवढ्यापुरतंच. वेगवेगळ्या प्रकारची उत्तमोत्तम बिनबर्फाची मासळी मिळवण्यासाठी ते कुठे कुठे जातील, त्यासाठी किती पैसा खर्च करतील ह्याचा नेम नाही. सध्याची नवीन जागा घेताना पैशाच्या अडचणी येऊ लागल्या तेव्हाच फक्त मासळीवर आयुष्यात फार खर्च झाला असं म्हणून त्यांनी पश्चात्ताप केला. पण तोही तेवढ्यापुरताच. पूर्वी आपल्या काही मित्रांनाही मासळी नेऊन देण्याचा त्यांचा छंद होता. पण आता जिने चढावे लागतात आणि मित्रही लांब राहायला गेले म्हणून तो छंद कमी झाला. त्यांच्या काही कोळीणीही ठरलेल्या आहेत. त्या यांच्यासाठी उत्तमोत्तम दुर्मिळ मासळी मिळते तेव्हा राखून ठेवतात. हेही मग वाटेल त्या किमतीला ती विकत घेतात. या सर्व कोळीणींच्या घरीही लग्नाच्या प्रसंगी आम्ही आवर्जून जातो आणि हात ढिला करून आहेर देतो. दुपारी जेवण झाल्यावर काहीतरी वाचन करीत ते झोपतात. झोपही त्यांना अत्यंत प्रिय. दुपारी आणि रात्री. दुपारी झोपून ते 3 वाजता उठतात. मग 3 ते रात्री 7-8 वाजेपर्यंत लेखन, वाचन, नोट्स काढणं, टिपणं लिहिणं, कात्रणं काढणं असं काही ना काही करत असतात. पण त्याही वेळी ते लेखक दिसत नाहीत. बरीच वर्ष तर त्यांना लेखनाला टेबलही नव्हतं. म्हणजे तशी परिस्थिती नव्हती म्हणून नव्हे, पण नाही केलं. हल्लीच त्यांनी टेबल करून घेतलंय. पण तेही लेखकाचं वाटत नाही. कारण लेखनाच्या साहित्याशिवाय आणखीही बराच कचरा, पसारा त्यावर असतो. पूर्वी ते खुर्चीच्या हातावर फळी ठेवून लेखन करीत. अजूनही कधीतरी ती फळी किंवा उतरते मेज किंवा टेबल यांचा उपयोग करतात. लिखाणांना त्यांना गुळगुळीत कागद लागतात. त्यावर जुन्या पद्धतीने होल्डरला नीब लावून ते लिहितात. त्यासाठी ते मेड इन इंग्लंड वेगळ्या निब्ज मिळवतात आणि त्या टाकाने लिहितात. तसं का? ह्याला कारण काहीही नाही. त्यांना लिखाण सुचेनासं झालं की ते डुलत्या खुर्चीत बसून डोळे मिटून डुलत राहतात. किंवा छे नको ही कटकट असं काहीतरी कंटाळून पुटपुटतात. पण तेही तेवढ्यापुरतंच. त्यांचे लेखन चालू असतं तेव्हा त्यांना निवांतपणा वगैरे काही लागत नाही. कोणी त्यांच्याशी बोललं नाही म्हणजे झालं. बाकी हवी तेवढी गडबड चालते.
पण त्याच वेळी त्यांच्याकडे कोणी बसायला बोलायला आलेलं त्यांना चालत नाही. हल्ली ते दिवाळी अंकांसाठी काही फारसं लिहत नाहीत. पूर्वी खूप लिहित. त्यावेळी ते आम्हाला कुठेतरी बाहेर म्हणजे सिनेमा किंवा नाटकाला घालवून दुपारी 3 ते 8 लिहित बसत. घराच्या दाराला बाहेरून कुलूप घालून. सुदैवाने आमच्या घराला नेहमी 2 दरवाजे होते आणि अजूनही आहेत. पण आता तो प्रकार कमी झालाय. हल्ली ते जास्त वेळ आपल्या गावी आरवलीला किंवा गोव्याला अजून राहतात. तिथे जाण्यास सुद्धा लेखन आणि वाचन हा उद्देश असला तरी तो सांगण्यासाठी. त्यांना तिथली मासळी आणि तिथलं जेवण अधिक प्रिय. रात्री जेवण झालं की ते लेखन वाचन काहीही करत नाही. फार लवकर झोपतात असं कोणी म्हणू नये म्हणून ते इकडे तिकडे थोडा वेळ काढतात आणि 9:30च्या सुमाराला झोपतात. ते लिहितात तेव्हा कशावर लिहित आहेत, काय लिहित आहेत, किती लिहून झालं ह्याची आम्हाला किंवा कोणालाच निश्चित कल्पना नसते. कारण त्यावर ते काही बोलत नाहीत. लिहून झाल्यावर सुटलो एकदाचा असा सुस्कारा टाकतात. तेव्हा लिहून झाल्याचं कळतं. पण आम्हाला ते आपणहून वाचायला देत नाही. आम्ही वाचावं अशी त्यांची अपेक्षाही नसते. पण आम्ही वाचतो. आम्ही कितीही विरुद्ध बोललो तरी त्यांना ते चालतं. किंबहुना चांगलं झालंय असं म्हणण्याऐवजी वाईट झालंय असं म्हटलेलं त्यांना अधिक ऐकावंसं वाटतं. बाहेरचे लोकही जेव्हा त्यांच्या एखाद्या कादंबरीची किंवा नाटकाची प्रशंसा करतात तेव्हा ते गडबडल्यासारखे होतात. कोणी विरुद्ध बोलतात तेव्हा ते लक्ष देऊन ऐकतात. इतकंच नव्हे तर ती कादंबरी कोणाकोणाला आवडली नाही ते मुद्दाम खोटं सांगतात. त्यावर त्यांचं म्हणणं असं सांगितलं की मोकळेपणाने विरोधी मत व्यक्त होतं आणि ऐकायला मिळतं. विरुद्ध मत हे खरं मत असं ते म्हणतात. चांगली मतं अनेकदा खोटी असतात. त्यांचा स्वभाव, त्यांचे एकूण व्यक्तिमत्व बरचसं बुजरं, संकोची आणि एकलकोंड आहे. फार पूर्वी म्हणजे 1942 ते 1950 ह्या काळात म्हणजे आमच्या लग्नाआधी ते राष्ट्रसेवा दलात होते. पुढे प्रजा समाजवादी पक्षात. त्या काळात राजकारणात पूर्ण वेळ भाग घ्यावा असा त्यांचा विचार होता. परंतु त्यांच्या या स्वभावामुळे ते राजकीय कार्यकर्ते होण्याच्या विचारापासून दूर गेले. पण घरात त्यांचं जास्त बोलणं असतं ते राजकारणावर. सकाळी चहा पिता पिता ते स्वतः अतिशय भित्रे आहेत. पण अनेकदा चिडून ते हिंसक विचार व्यक्त करतात. गोळी मारून अनेक प्रश्न ते जागच्या जागी सोडवतात. पक्षांतर केल्यास गोळी मारली पाहिजे असं म्हणतील. पण तेवढ्यापुरतंच. स्वयंपाकघरातून बाहेर पडल्यावर ते विसरतील. राजकारणात गेलो नाही ह्याचं त्यांना बरंही वाटतं. त्यांच्या या बुजरेपणामुळेच ते कुठेही कधीही भाषण करत नाहीत. आमच्याकडे तो एक सतत तापच असतो. त्यांना अध्यक्ष म्हणून किंवा वक्ता म्हणून बोलवायला सारखी माणसं येत असतात. फोन येतात. पण ह्यांना बोलता येत नाही असं सांगितलं तर ते कोणाला खरंच वाटत नाही. फक्त 1987 सालात आणीबाणीनंतर ते प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रचारार्थ कोकणात गेले होते. तिथेही भाषण कुठेही न करता फक्त घरोघरी जाऊन मतदारांना ते भेटत होते. आणीबाणीच्या काळातलीच एक गोष्ट. 1974 साली त्यांच्या संध्या छाया नाटकाचं पुस्तक सरकारी पारितोषिकासाठी पाठवलं होतं. त्या पुस्तकाला 1975 साली आणीबाणी असताना पारितोषिक जाहीर झालं. यांना ते घ्यायचं नव्हतं. पण ते पारितोषिक नाकारलं तर कदाचित तुरुंगात जाण्याची शक्यता होती. त्या 2-3 दिवसात ते खूप अस्वस्थ होते. यापूर्वी ते कधीच तुरुंगात गेले नव्हते. त्यामुळे तुरुंगाची भीती होतीच. नोकरीही जाण्याची भीती होती. त्यांनी आपल्या वयाने मोठ्या आणि विचारी अशा 3 मित्रांना विचारलं. त्यांनी सल्ला दिला, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आहेत. ते काहीही करतील. तेव्हा पारितोषिक घ्या आणि ती रक्कम तुरुंगात गेलेल्या सत्याग्रहींच्या कुटुंबियांना द्या. पण दळवींना हा सल्ला पटला नाही. एवीतेवी त्या काळात सत्याग्रहींच्या कुटुंबियांना पैसे देत असत. त्यांनी परत कोणाला सल्ला विचारला नाही. आम्हाला कोणालाही न सांगता त्यांनी ते पारितोषिक नाकारलं. आणीबाणीत नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारं सरकार मी मानत नाही, म्हणून मी सरकारी पारितोषिक निषेधपूर्वक परत करत आहे. अशा आशयाच्या 4 ओळी लिहून त्यांनी शंकरराव चव्हाण यांना पत्र पाठवलं. आम्हाला घरी या गोष्टीचा पत्ताच नव्हता.
पण सुदैवाने काही विपरीत घडलं नाही. पारितोषिक जाहीर होताच अभिनंदनपर पत्र पाठवणाऱ्यांना त्यांनी ह्या पत्राच्या प्रती पाठवल्या होत्या. तुरुंगातल्या मित्रांनाही पाठवल्या होत्या. आम्हाला ते खूपच उशिरा कळलं. त्यावर त्यांचं म्हणणं असं की असले निर्णय सल्लामसलत करून घेता येत नाही. हे अविचाराने पटकन घेतले पाहिजेत. पूर्णवेळ लेखन वाचनासाठी नोकरी सोडण्याचा निर्णयही त्यांनी असाच तडकाफडकी घेतला. US इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये 27 वर्ष नोकरी केल्यानंतर वयाच्या 51व्या वर्षी त्यांनी सेवानिवृत्ती मुद्दाम मागून घेतली. 7 वर्ष आधी. तिथे त्यांचा पगार खूप होता. पण तोही निर्णय त्यांनी असाच घेतला. सुदैवाने ह्या गोष्टीमुळे पश्चात्ताप करण्याची पाळी त्यांच्यावर किंवा माझ्यावर कधीच आली नाही. अमेरिकन लोकांच्या संगतीत एवढी वर्ष काढून परदेशी भरपूर प्रवास करूनही त्यांच्या वागण्या बोलण्यात राहणीत कसलाही उच्चभ्रूपणा आला नाही. ऐपत असूनही कधी त्यांनी मोटार घेतली नाही. टॅक्सीवर भरपूर पैसा खर्च केला. मोठ्या बड्या वस्तीत जागा घेतली नाही. त्यांना मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग यांचं आकर्षण आहे. तो बहुधा सेवा दलाचा प्रभाव असावा. त्यांच्या खाण्या जेवणाच्या आवडी सुद्धा तशाच आहेत. मुंबईतली कळकट्ट हॉटेलं त्यांना पाठ असतात. हॉटेल जेवढं कळकट तेवढे तिथले पदार्थ रुचकर, झणझणीत असतात असं त्यांचं म्हणणं. ते कुठल्याही हॉटेलमध्ये बसून मोकळेपणाने खातात. आपल्याला कोणी ओळखत नाही ह्याचाच त्यांना त्यावेळीला आनंद होत असतो. गिरणी संपाच्या काळात ते गिरणगावात खूप फिरत होते. त्यावर त्यांनी अजून काही लिहिलं नाही. पण असल्या वातावरणाचे त्यांना खूपच आकर्षण आहे. सर्व पक्षांच्या लोकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. विक्षिप्त लोकांकडे विशेष ओढा. त्यांच्यावर कोकणी छाप कायम आहे. आपल्या गावाचं त्यांना विलक्षण आकर्षण आहे. त्यांच्या लेखनातही तिथली माणसं वारंवार येतात. ते दिसण्यात बरेचसे गंभीर आहेत आणि आपण लोकांना गंभीर वाटावं अशी त्यांची इच्छा असते. पण ते तितकेच विनोदीही आहेत. पण आपण विनोदी आहोत असं वाटू न देण्याकडे त्यांचा कल आहे. घरात मी, आमची मुलं, गिरीश आणि सौ शुभांगी त्यांची बऱ्याचदा चेष्टा करतो. ती त्यांना आवडतेही. तेही मुलांच्या बरोबरीच्या नात्याने चेष्टा करत असतात. त्यांचे मित्रही त्यांची खूपदा रेवडी उडवतात. तीही ते एन्जॉय करतात. त्यांच्या विनोदी स्वभावामुळेच. ललित मासिकातलं त्यांचं ठणठणपाळ हे सदर खूप गाजलं. लोकप्रिय झालं. 20 वर्ष ते सदर नियमितपणे चालवल्यावर त्यांनी ते लिखाण आता बंद केले. ललितचे संपादक आणि आमचे घरोब्याचे मित्र केशवराव कोठावळे यांच्या निधनानंतर ते त्यांनी बंद केले. अनेकांची पत्र फोन येतात. पण ते सदर सुरू होणार नाही असं दळवींचं म्हणणं. सदर लिहा लिहा असं वाचक म्हणतात तेव्हाच सदर बंद करण्यात मौज आहे असं ते म्हणतात. दळवींनी कथा, विनोद, प्रवासवर्णन, कादंबरी, एकांकिका, नाटक असे विविध वाङ्मय प्रकार लिहिले. पण मराठी साहित्यात आपलं काय स्थान आहे याबद्दल ते आमच्याशीच नाही तर आमच्या मित्रांशीही कधी बोललेले नाही किंवा त्यांच्या मित्रांशीही बोललेले नाही. गेली 10 वर्ष ते नाटकाकडे वळले. बहुतेक नाटकं गाजली आणि चाललीही. पण प्रत्येक नाटकाच्या वेळी ते पहिल्याच नाटकाच्या वेळेप्रमाणे घाबरत असतात. आपल्या कुठल्याही नाटकाचा पहिला प्रयोग ते बघत नाहीत. आतून गुपचूप ऐकतात. मग एकदम कधीतरी 100-150 प्रयोग झाल्यावर ते नाट्यगृहात बसून बघतील. सूर्यास्त नाटकाचे 200 प्रयोग झाल्यावर ते एकदा 2 रुपयांचं तिकीट काढून शिवाजी मंदिरच्या गॅलरीत बसले. कोणी पाहणार नाही या अपेक्षेने. पण त्यांच्या दुर्दैवाने त्या दिवशी आमचे 2 नातेवाईक 2 रुपयांची तिकीटं काढून तिथेच आले. त्यांना बघताच नाटक न बघताच हे घरी निघून आले. असं का? ह्याला कारण काही नाही. तो ह्यांचा चमत्कारिक स्वभाव आहे. मला वाटतं एवढं खूप झालं. अशा वेळी असा नवरा मला जन्मोजन्मी मिळो असं लिहिण्याची पद्धत असते. पण मी तसं लिहित नाही. मी तसं लिहिलं तर दळवी ते खोडून काढणार. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. शिवाय ते नेहमी म्हणतात, पुनर्जन्म असलास तर मला तीच बायको परत नको आणि तुलाही तोच नवरा परत परत नको. धन्यवाद.